परिषद केंद्र शाळा नवीन सेवेमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत। आज माझी इयत्ता चौथीची मुलं एक नवीन बैठे खेळ खेळणार आहेत। त्या खेळाचं नाव आहे प्रश्नोत्तरांची सापशिडी। आजच्या या खेळामध्ये आम्ही सापशिडी खेळणार आहोत। त्यासाठी वर्गाचे 2 गट केलेले आहेत। हा आहे आमचा गट अ आणि हा आहे आमचा गट ब आणि या 2 गटांची आपण सापशिडी घेणार आहोत। ही आहे प्रश्नोत्तरांची सापशिडी। यामध्ये आम्ही काय केलेलं आहे तर इकडे 1 पासून काही आम्ही नंबर टाकलेले आहेत। इथून खेळ स्टार्ट होईल आणि इथे खेळ एंड होणार आहे। याच्यामध्ये जिथे शिडी मिळेल तिथे वर चढायचं आहे आणि सापाच्या तोंडामध्ये आल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे। हा खेळ खेळताना आम्ही काही नियम बनवलेले आहेत। जसे की इथे पहिला नियम दिलेला आहे की उत्तर जर आलं नाही तर त्या गटाने 5 घरं मागे यायचं आहे। त्याचबरोबर जर उत्तर चुकलं तरी सुद्धा 5 घरं मागे यायचं आहे। या खेळासाठी आम्ही बघा ही एक सोंगटी बनवलेली आहे। त्याचबरोबर सोंगटी आणि हे दान आहेत की याने पुढे पुढे मुलांना जायचं आहे। प्रत्येक जर तुम्ही नंबर इथे पाहिलात तर प्रत्येक नंबरच्या इथे एक कुठला तरी प्रश्न लिहिलेला आहे आणि तो प्रश्न विद्यार्थ्यांनी वाचून त्याचं उत्तर देऊन त्यानंतर विद्यार्थ्यांना पुढे जायचं आहे। अशा प्रकारे प्रश्नोत्तरांची सापशिडी या खेळामध्ये आम्ही मराठी, त्याचबरोबर गणित, त्याचबरोबर इंग्लिश, त्याचबरोबर परिसर अभ्यास या विषयांचा समावेश केलेला आहे। काय मग बालमित्रांनो, प्रश्नोत्तरांची सापशिडी खेळायला सुरुवात करायची का? हो। चला तर मग बघूया या आजच्या खेळामध्ये विजेता कुठला गट होतोय आणि कोण हा खेळ एंड करतोय। चला क्लॅप क्लॅप। 5 1 2 3 4 5 5 नंबरवर प्रश्न आहे 100 ची स्पेलिंग सांगा। ते 100 ची स्पेलिंग सांगायची। HUNDRED 100। व्हेरी गुड। ब गटातून खेळत आहे मनश्री। 6 चल। 1 2 3 4 5 6। 6 नंबरवर प्रश्न आहे सणांची नावे सांगा। मनश्री आता तुला सणांची नावं सांगायची आहेत। दिवाळी, होळी, दसरा, नागपंचमी, मकर संक्रांत। व्हेरी गुड। अ गटातून खेळत आहे प्रियांका। 5 9 नंबरवर प्रश्न आहे समानार्थी शब्द सांगा शाळा। चल प्रियांका तुला समानार्थी शब्द सांगायचे। शाळा, व्हेरी गुड। तू खेळणार आहे प्रतीक्षा। 5 चल। 1 2 3 4 5। व्हेरी गुड। काय आहे क्वेश्चन? क्वेश्चन आहे 10चा पाढा म्हणा। बघ प्रतीक्षा, आता जर तुला 10चा टेबल म्हणता आला तर तुला शिडी चढून डायरेक्ट तुला वरती चढायला मिळेल, म्हणजे तू 15 नंबरवर जाणार आहेस। 10चा टेबल 10 + 10 10 + 20 10 × 3 = 30 10 × 4 = 40 10 × 5 = 50 10 × 6 = 60 10 × 7 = 70 10 × 8 = 80 10 × 9 = 90 10 × 10 = 100। व्हेरी गुड। आता प्रतीक्षा 11 नंबरवर होती, तिला शिडी मिळालेली आहे, ती वर चढणार आहे आणि आलेली आहे नंबर 15। 10 नंबरवर होती प्रतीक्षा, तिला शिडी मिळाली आणि ती गेलेली आहे नंबर 15। गटातून खेळत आहे निकिता। नंबर 1 2 3 4 5। व्हेरी गुड। तू आलेली आहेस नंबर 14 वर आणि 14 वर तुला प्रश्न आहे झाडाचे उपयोग सांग। झाड आपले मित्र आहे, झाड आपल्याला फुले फळे देते, झाड आपल्याला सावली देते, झाड आपल्याला थंड हवा देते,
ब गटातून खेळली अक्षरा आणि किती आलेले आहेत? 4. 4 आणि 19 नंबरला प्रश्न आहे व्हेजिटेबल्स नेम. व्हेजिटेबल नेम. Potato, tomato, ginger, onion, chili. आता अ गटातून खेळत आहे युगांत. स्टार्ट. 6. 1, 2, 3, 4, 5, 6. आणि 20 नंबरला आहे प्रश्न माय सेल्फ. Good morning, everybody. My name is Yugant. My father's name is Vasant. My mother's name is Kavita. I am a boy. I am 11 years old. My school name is Raigad Jilla Parishad School, Navin Shebe. My favorite dish is paneer. My favorite fruit is mango. It is my best friend. Thank you. ब गटातून खेळणार आहे कार्तिक. 3. 1, 2, 3. आणि 22 वर क्वेश्चन आहे कृती करायची आहे डान्सिंग. धरतीची आम्ही लेकर हो भाग्यवान धरतीची आम्ही शेतावर जाऊया सांगा ती गाऊया शेतावर जाऊया सांगा ती गाऊया राणीवणी गाठी जशी रानपाकर राणीवणी गाठी जशी रानपाकर. खेळत आहे दुर्वा. 6. 1, 2, 3, 4, 5, 6. ओके. आणि 26 नंबरवर प्रश्न आहे पालेभाज्यांची नाव. त्यांची नावं सांग. शेपू मुला माठ मेथी. तर ब गटातून खेळणार आहे माया अक्का. चल माया. 5. 1, 2, 3, 4, 5. ओके. आणि 27 नंबरवर क्वेश्चन आहे 100 + 100 = 100 + 100 = 200. व्हेरी गुड. गटातून खेळत आहे बारसा. स्टार्ट. नंबर 6. स्टार्ट. 1, 2, 3, 4, 5, 6. ओके. नंबर आहे 32 आणि 32 नंबरवर क्वेश्चन आहे कृती करा. ब गटातून खेळत आहे मनश्री. नंबर 6. 1, 2, 3, 4, 5. आता 33 नंबरवर सापाचं तोंड आहे त्याच्यामुळे या गटातल्या मुलीला यावं लागेल खाली. चल मनश्री. बघा म्हणजे 33 वरून ती आलेली आहे आता 22. ओके. गटातून खेळत आहे संस्कृती. 5. 1, 2, 3, 4, 5. ओके. नंबर आहे 37. संस्कृती तुला सांगायची आहे ग्राउंडची स्पेलिंग. GROUND ग्राउंड. व्हेरी गुड. खेळत आहे प्रतीक्षा. स्टार्ट. 6. 1, 2, 3, 4, 5, 6. आणि हिला प्रश्न आलेला आहे 28 नंबरवर झाडाविषयी घोषवाक्य सांगायचं आहे. झाडाविषयी घोषवाक्य. झाडे आपले मित्र आहे झाडे लावा झाडे जगवा. व्हेरी गुड. तू खेळत आहे आता प्रियांका. स्टार्ट. 5. ओके. 1, 2, 3, 4, 5. ही जे 5 नंतर ही आलेली आहे एंड वर आणि इथे लिहिलेला आहे क्लॅप. आजचा हा खेळ पूर्ण केलेला आहे ए गटाने आणि शेवटी त्यांनी एंड होऊन क्लॅप लिहिलेला आहे. आजची प्रश्नोत्तरांची सबसिडी या खेळातील विजेता गट आहे गट ए आणि त्यांनी सर्वात अगोदर हा खेळ पूर्ण केलेला आहे. चला क्लॅप क्लॅप करायचंय.
ए या गटाचे खूप खूप अभिनंदन. पण त्याचबरोबर ब गटाने सुद्धा हा खेळ खूप छान रीतीने खेळला, खूप छान प्रश्नांची उत्तरं दिली. ब गटासाठी सुद्धा सगळ्यांनी टाळ्या वाजवा. आणि आजचा आपला विजेता गट आहे अ गट, म्हणून त्यांना आपण एक छोटस पुष्प देऊन, फूल देऊन त्यांना शुभेच्छा देऊया. आज आम्ही प्रश्नोत्तरांची सापशिडी हा खेळ या पद्धतीने घेतलेला आहे. आपण सुद्धा हा खेळ घेताना आणखी आम्ही या प्रश्नांचा समावेश केलेला आहे, परंतु आपण आणखी विविध प्रश्नांचा समावेश यामध्ये करू शकतो. प्रश्नोत्तरांची सापशिडी या खेळामुळे काय होतं तर एक तर विद्यार्थी आनंददायी पद्धतीने शिकतात, विद्यार्थी बुद्धियुक्त पद्धतीने शिकतात, विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला चालना मिळते, त्याचबरोबर खेळाच्या माध्यमातून त्यांचं शिक्षणही होतं. काय म्हणतात मित्रांनो, प्रश्नोत्तरांची सापशिडी